नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे सीट रायडर ट्रॅव्हलर. मित्रांनो, टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला दिसत असेल की आपण कुठे चालू आहेत करून. आणि आजचा ब्लॉग एकदम जबरदस्त होणार आहे. तर आपण चाललो आहोत गोकर्णाला आणि ते पण आपण बाय रोड चाललो आहोत. तर आपल्या कारने चाललो आपण गोकर्णाला. सो कसं काय गोकर्णाला पोचायचं ह्याबद्दल तुम्हाला दाखवणार आहे मी या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग पूर्ण बघा. आता रात्रीचे 8:30 वाजलेत आणि आम्ही 9पर्यंत निघायचा प्लॅन केला आहे. सो बघूया आपण कसं पोहोचतो आहे गोकर्णाला. आणि रात्रीचा प्रवास असणार आहे त्यामुळे तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही, पण थोडंफार जे जे दिसेल ते मी नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन. चला. सो बॅग रेडी आणि आमचा शरीर पण रेडी. चला निघूयात आपण आणि फटाफट बॅग सामान सगळं गाडीमध्ये ठेवूया. आपल्या गाडीमध्ये बसलो आहे आणि आपला प्रवास सुरू झाला आहे. आणि आपल्याबरोबर आज कोण कोण आहे दाखवतो मला मी. तर पहिला तर हा शर्मिल इकडे गाडी साफ करतो आहे. त्यानंतर ते रतीर आहे आपल्याबरोबर आणि रतींची वाईफ रिप्पी आणि मग उत्कर्षा. आता मागे एकदम कम्फर्टेबल बसले तिथं. आणि आम्ही आता खोपोलीला आहोत. खोपोली येईल आता. सो अशा प्रकारे आता एक्सप्रेसवर लागलो आहे. एक्सप्रेसवरून पाली आणि पालीवरून आपण ओल्ड गोवा हायवे कनेक्ट करणार आहोत. सो आणखी काय काय बघायला भेटते बघूया आपण. रात्र असल्यामुळे जास्त काय दाखवू शकत नाही बाहेरचं. आणि आता किती वाजले? हो 11 वाजले का? 11:30. तर 11:30 वाजलेत. आणि आता मला वाटतं सकाळ 12 कदाचित 12 किंवा 10 वाजतील आपल्याला पोहोचायपर्यंत तिकडे. सो कंटिन्यू आहे ब्लॉगमध्ये. सो मित्रांचा ब्रेक घेतला आहे आणि वॉशरूम ब्रेक. सो आता आपण पेट्रोल पंपला थांबलो इकडे. आणि आपण आता आय थिंक रायगडला आहोत. रायगड किल्ल्याचा जो हे होता ब्रिज तिथं गेला आहे. तर आता आपण रायगडमध्ये आहोत आणि तिथून पुढे आपल्याला आणखीन जायचं आहे. तर शर्विल बघा जागा आहे. शर्विल काय करतोय? टाटा कर ये. तर शर्विल झोपला होता आता आणि आता उठला आहे. तर आता आपण पेट्रोल पंप जाऊ थांबलो इकडे. या बघा रतीन समोर गाडीचं इन्स्पेक्शन करतोय. आणि अजून खूप वेळ लागणार आहे. आता आय थिंक 1:15 वाजलेत. सो अजून खूप लांबचा प्रवास आहे आपला. आता टनल येणार आहे, कशेळीचा टनल बघा आता येईल. आपण नोव्हेंबरला चाललो आहे. नोव्हेंबरमध्ये चाललो आहे आणि पाऊस बघा बारीक 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 पाऊस सुरू झाला आहे इकडे. सो आता कशेळीचा टनल आहे. पाऊस आपण गोव्याला पोचलो आणि पेट्रोल पंपर है. बैग में क्या चाहिए? क्या निकालना है? टैब निकालना है. ये लेके आओ. मोबाइल का लेके आओ क्या? मुझे आएगा नहीं तुम जाके. सर आता आपण गोव्याला आहोत आणि इथून आता आपल्याला अजून 2 तास लागतील पोचायला. म्हणजे आपल्याला 11 साडे 11 वाजतील प्रॉपर आपल्याला तिथे पोचायला. गाडा बंद करतो. सो आपल्याला 11 वाजतील इथे गोकर्णाला पोचायला. 2 तास कमीत कमी इथून आहे अजून गोव्यावरून. सो बघूया कसा प्रवास आहे. आता सकाळचे 9 वाजले आणि दिवस उजाडले त्यामुळे आपण दाखवू शकतो बाहेर काय. पण पूर्ण आम्हाला कोकण आणि हे गोव्याचा पूर्ण अर्धा पाठ पाऊस लागला आहे. सो पुढे बघूया काय होत आहे. चला कंटिन्यू. हाय बोल. हाय हाय बोल. हाय टाटा कर. ये तर आता बघा नागसा, होंडा आणि दाबोळी विमानतळ पुढे सरळ दाबोळी ना दाबोली मराठीमध्ये दाबोळी. सो रत्तेने फुल नाईट गाडी चालवली आहे आणि आता आपण चालवतच येतो. वाटतं पूर्ण कोकणला कंटिन्यू करणार. बघा इकडे बाजूला आणि शर्विलला पुढे यायचं आहे. शर्विल थांब थांब घेतो तुला पुढे. हां कॅमेरामध्ये दिसतोयस ना तू. हां कॅमेरामध्ये यायसाठी तू काय काय करशील? बिस्किट घे. चला टाटा कर. टाटा. मित्रांनो
पडलं आहे आणि आता सकाळचे 10:30 वाजलेत. आपण साऊथ गोवामध्ये एंटर केलं आहे. आताच आपण तो पंजिमचा ब्रिज क्रॉस केला आहे आणि साऊथ गोवामध्ये एंटर केलं आहे. तो ऊन बघा काय जबरदस्त पडलं सकाळचं. आणि मागाशी एकदम पाऊस होता आणि आता ऊन आलं आहे. तर आता छान क्लायमेट भेटलं पाहिजे पुढे, कारण की बघा दिसत आहेत थोडेसे ढग दिसत आहेत. असा गोवा आहे. तर इथून मडगाव आहे 29 किलोमीटर, वास्को आहे 35 किलोमीटर आणि आपलं डेस्टिनेशन तर खूप लांब आहे. इथून जवळजवळ अजून 150 किलोमीटर असेल. आपण गोवा बॉर्डर क्रॉस केली आणि कर्नाटकमध्ये एंटर केलं आहे आणि आताच चेकपोस्ट होती मागे. तिकडे चेकपोस्टमध्ये तुम्ही काय अल्कोहोल वगैरे कॅरी करताय का ते विचारतात, बॉटल्स विचारतात. सो ते कॅरी करू नका, तिकडे फाईन मारतात जर तुम्ही कॅरी केलं असेल तर. आणि आता कर्नाटकमध्ये आपण एंटर केलं आहे आणि इथून गोकर्ण आहे जवळजवळ 60 किलोमीटरवर. सो आपल्याला 1 तास लागेल, 1 ते पाऊण तास लागेल. आणि हा बघतो रस्ता कर्नाटकचा जबरदस्त आहे आपण रस्ता. तर इकडे लेफ्ट साईडला कारवार, मंगळूर आणि कन्याकुमारी सरळ आहे. आता बघा टनल आलाय इकडे. ये शरीर पुढे समोर बघ आहे. अरे वा समोर बघ आहे वॉटरफॉल. हा बघ छोटा वॉटरफॉल, बघ छोटा वॉटरफॉल. आणि इकडे टनल बघ. शर्विलनी दोन स्टेट पार केले जातात. एक महाराष्ट्र स्टेट, एक गोवा स्टेट आणि आता एंटर केलं आहे कर्नाटकमध्ये. म्हणजे आपले किती झाले? 3 स्टेट. किती झाले? 3. तर मित्रांनो आपण आता लेफ्ट घेतला आहे कारवारसाठी आणि कारवारवरून आपण जाणार आहोत गोकर्णाला. तर हा आतमधला रस्ता आहे, थोडासा खराब आहे पण पुढे चांगला आहे. मला थोडंसं रेट दाखवतो इकडे. आणि अजून आपल्याला 10 किलोमीटर आहे इथून पोचायला. म्हणजे आपण ऑलमोस्ट 12:30 पोचू गोकर्णाला. तिथे आपल्याला हॉटेल पण बघायचं आहे. तसंही पाहिजे. एक तो अलग सी हां पप्पा ने बनाया. मित्रांनो आपण गोकर्ण बीचवर आलोत आणि गाडी पार्क केली आहे. तुम्ही दाखवतो मी कुठे पार्क केली गाडी. आणि आम्ही चाललो आता हॉटेल शोधायला, कारण की आम्ही काही बुक नाही केलं आहे, काही प्री प्लॅन नाही केलं आहे. डायरेक्ट आलो आहे आम्ही. आता आम्ही इकडे बघतो साईडला दिसतं आपल्याला हॉटेल्स रूम स्टेसाठी. तर आता आम्ही बघूया तिकडे. हे बी सही आहे ना. तर आता आपण बघूया कुठे कुठे आपल्याला चांगलं छान भेटतं आहे आणि मग आपण तिथून बुक करून टाकूया. तसे आता 12:30 वाजलेत आणि नॉर्मली ह्यांचा चेकिंग टाईम असतो 12चा आणि चेकआउट असतो 10चा. सो 4:30-5 सो आपल्याला काय टेन्शन नाही, आपण तसं पण टाईमवर करतो. आणि पुढे पण 2-3 आहेत ते पण बघणार आहोत आणि मग आपण चेक इन करणार आहोत. तर आपल्याकडे खूप वेळ अजून आणि चांगला रेट भेटला तर आणखीन फायदा आहे आपला. तर चला बघूया. समुद्राचा टी व्ही बघा, त्याला बघा काय रे शिंपल्या. किती वर्षात पूर्वीचा असेल काय माहिती. हा बघा हा सोफा कोणाला पाहिजे का, ह्याच्यावर बसायचं मस्तपैकी आणि समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करायचा.
तर मित्रांनो आपण पोचलो आहे होमस्टेजवळ आणि तिथे आपण एक स्टेसाठी एक रूम बुक केलं आहे आणि तुम्हाला दाखवतो मी. इथे पार्किंगचं पण आहे, पे अँड पार्क आहे इकडे बघू शकता आणि समोरच बीच आहे. तर तुम्हाला ती जागावर दाखवतो असं कुठली प्लेस आहे ती. आता आपण पार्किंग करून घेऊया. शरीर पण झोपलं आहे, दुपारच्या तर 1 वाजलेत. बघू शकता आकाश बघा, शरीर उठला. तर मित्रांनो आपण पोचलो आहे स्टेजवर, तिथे आपण स्टे केलं आहे. समोर समुद्र आहे आणि बघू शकता तुम्ही हे असे रूम्स आहेत तिथे. आणि हे आपलं लगेज घेऊन चाललो आहे आपण सगळे. चला रूम्स दाखवतो आता. समोर इथे समुद्र, इकडे मस्त असं कॉटेज आपलं इंडिगो, रूमचं नाव इंडिगो. आणि बघू शकता असं तिथे सिटिंग एरिया आहे, समुद्रासमोर बसून मस्त खाऊ शकतो. मिरर इकडे मेन काउंटर आहे, ऑर्डर वगैरे द्यायचं असेल तर. आणि त्या साईडला पण रूम्स आहेत. सो चला आता फटाफट फ्रेश होऊया आणि काहीतरी जेवून घेऊया आणि मग आपल्याला जायचं आहे आता मुरुडेश्वर टेम्पलला. सो फटाफट जेवूया, फ्रेश होऊया आणि मग निघूया. चला. आणि या कॉटेजमध्ये आम्ही थांबलो आहे. तर शर्विलचे डायपर फक्त इग्नोर करा. पण शर्विल बघा, शर्विल काय करतो आहे? शर्विल मस्त मजा करतो. आणि बघा हा सगळा व्ह्यू आहे तुझा आणि समोर समुद्र आहे मस्त एकदम. आणि याचं नाव आहे ट्यून ऑफ ओशन. इकडे पण लिहिलं आहे आणि इकडे पण लिहिलं आहे ट्यून ऑफ ओशन. तर तुम्ही कधी इथे आलात ना तर हा नक्की बुक करा, हे कॉटेज नक्की बुक करा. आणि तुम्हाला मी रूम टूर पण करून दाखवतो. तर जरा आता आपण पहिला काहीतरी खाऊया मस्तपैकी. आणि बघू शकता आजूबाजूला शर्विलच्या आतमध्ये. तर मित्रांनो इकडे डुप्लेक्स रूम आहेत सगळे आणि इथे एक अजून एक डुप्लेक्स रूम आहे. तर आम्ही या डुप्लेक्स रूममध्ये आहोत आणि शर्विलची मजा चालू आहे मस्तपैकी. आणि इकडे सिटिंग एरिया आहे, तर तुम्ही तुमचं फूड वगैरे एन्जॉय करू शकता, ड्रिंक एन्जॉय करू शकता. अशा प्रकारे इथे बसू शकता. नेटिंग केलं आहे मस्तपैकी. या बाजूला पण सिटिंग एरिया आहे आणि इथे शॅक्स पण आहेत. शॅक्सवर बसून पण एन्जॉय करू शकता. बघा रत्नी बसला आहे मस्तपैकी शॅक्सवर बसून रिलॅक्स एकदम. आणि समोर येतं समुद्राचा व्ह्यू. हां हां. तर आता आम्ही आमच्या लंचची वाट बघतो आहे. लंच करू मग फ्रेश होऊ आणि मग आम्ही निघणार आहोत मुरुडेश्वर मंदिरात. तर मुरुडेश्वर मंदिरात आपण तर सनसेटच एन्जॉय करणार आहोत. सो तिथे आपण इव्हिनिंगला जाऊया. पण त्या अगोदर एक मस्तपैकी लंच करूया. आणि बघा हां 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 जबरदस्त हवा आहे लेकिन नाइस. फिर ये पागल पेट दुखेगा अपना. ट्रैवल ब्लॉग इसमें सब देना पड़ता है. फूड ब्लॉग नहीं अपन फूड ब्लॉग में अपन बनाते हैं, देखते हैं वैसे. हां शर्विल इकडे. आता आपण लंच करूया आणि मग तिथून आपण निघूया मुरुडेश्वर बीचला. आता आपण लंच करूया आणि निघूया पुढे. शर्विल तिथे फ्रेंड भेटला एक.